विघ्नेश्वर हे ब्रह्मरुदालिकोय नियन्ति यत्सु तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं सत्यं परं सत्यं परं जे संसार सारसाही विघडता होय ओहावने वत्स काढिता नाभनंग दवडिता भान या वरुणी. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 785 ओवीचा आपण विचार करतो आहोत. ही साधना करत असताना, परमार्थ साधना करत असताना किती दुःख होतं तो विचार या दृष्टांतातून सांगता आहे. जे सारसाही विघडता होय ओहावणी वत्स काढिता ना भनंग जवळिता भानयावरून. अर्थात योग साधना कोणतीही करत असताना अत्यंत कष्ट सहन करावे लागतात. संसार सहजासहजी होतो. संसाराला कष्ट करावे लागत नाही. पटेल की नाही तुम्हाला मला माहित नाही. कारण जसं पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे, होणार ते होते प्रारब्धेची. आता आपल्याला ते समजत नसले असं वाटतं आपण करतो तसं होत नाही. जसं व्हायचं तसंच होतं. मग त्याला पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे. त्या प्रारब्धाप्रमाणे होतं. आपण करतो तसं होत नाही. पुष्कळ लोक प्रयत्न करतात तर मग गरीब का राहतात? ते तर बाकीच्यापेक्षा जास्त कष्ट करतात लक्षात. पण त्यांची काही सुधारणा होत नाही. त्याचं कारण आहे पूर्वजन्माचं प्रारब्ध कर्म. म्हणून संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. केले होय याच जन्मी, आणि ते याच जन्मात होतं पुन्हा. अनिक हे ज्ञान नाही कोठे. इतर देहामध्ये भजन पूजन परमार्थ होत नाही. फक्त या मानव देहातच होतो. मग संसार होतो आणि परमार्थ करावा लागतो. परमार्थ करताना खूप दुःख भोगावं लागतं. लक्षात ठेवा, कष्ट. लोक काय परमार्थ करणाऱ्याला चांगलं म्हणत नाही. लक्षात ठेवा. टीव्ही पाहत असेल, तमाशाला जात असेल त्याला चांगलं म्हणतात लोक. पण पंढरीची वारी, एकादशी व्रत, भजन, मंदिर, प्रवचन, कीर्तन जर जात असेल मनुष्य तर त्याला नाव ठेवतात. एखादं मूल जर आपल्या कुळामध्ये निघालं, भाविक, ज्ञानेश्वरी वाचणारं, एकादशी करणारं, भजन करणारं, तर त्याला लोक शिव्या देतात.
आमच्या कुळे नव्हते आईसे. महाराज म्हणतात, मी म्हणत नाही. हेची पिसे निवडले. हे भूत कुठून जन्माला आलं कोणाच ठेव. उठतान सुटतान देवळात जात, उठतान सुटतान ज्ञानेश्वरी घेऊन बसतं, उठतान बसतान देवाचं नामस्मरण करीत राहत. हे कुठून भूत जन्माला आलं कोणाच ठेव. आमच्यात असं नव्हतं. आम्ही 4-4, 10-10 कोस तमाशाला जात होतो. पण मंदिरात कधी आमच्यात जायची पद्धत. आणि हे उठतान सुटतान मंदिरात जातं भूत. त्याला काय नाव दिलं त्यांनी? आमच्या पुढे नव्हते ऐसे हेच पिशे जन्मले. पिशे म्हणजे बावळट, वेडा, पिशाच. म्हणजे परमार्थ करत असताना लोक चांगलं म्हणत नाही. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता म्हणती नपुसक. कस काय बुवा लग्न बिन करते की नाही? तो म्हणतो अजिबात नाही करायचं. त्या कशाला करेल? तर नपुसक येते. मी म्हणत नाही, तुकोबाराचे प्रमाण आहे ते. एखादा म्हणला हो आपल्याला लग्न करायचं, मुलगी बघा, खाऊन खाऊन उन्माद मातलाय. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता म्हणती नपुस. तो का म्हणे जग दुतोंडी सावज. जग हे मांडुळासारखं आहे. 6 महिने इकडून हाकते, 6 महिने इकडून हाकते, इकडून खाते, इकडून खाते. तुका म्हणे जग दुतोंडी सावज, असं तुकोबराय म्हणत आहे. तेव्हा परमार्थ करताना खूप दुःख भोगवलं होतं, कष्ट. पण त्याच्याकरता अपरिग्रह परिग्रह नाही लागत. तुम्ही पहा, या 2-3 लोकांचा संसार म्हणजे जग आहे. 2-3 लोकांचा संसार म्हणजे जग आहे. त्यांची मुलं बाळं म्हणजे जग आहे. आणि ते करतात ते जगाकरताच करतात. काय तेव्हा त्याच्याकरता अपरिग्रह. तुम्हाला कल्पना असेल, योगी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना सांगितलं तुम्हाला गाडी केवढी घ्यायची? म्हणजे मला गाडी नाही घ्यायची, जुनीच चालली. अहो म्हणले पहिल्या मुख्यमंत्र्याची 1.5 कोटीची गाडी होती. ते म्हणले असं नका, मला गाडी घ्यायची नाही. हे सर्व जगाकरताच आणि उत्पन्न झाली आहेत. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. असे हे संत आहेत. कोणाला बरं वाटो नाहीतर वाईट वाटो. लक्षात. आता हा जो मुख्यमंत्री झाला ना सध्या, कोण झाला? फडणवीस. मुंबईला त्यांचं घर आहे का विचारतो ना कोणाला? त्यांचं घर आहे का मुंबईला? ते आईबापाचं नागपूरला आहे, तिथंच घर आहे त्यांचं. इथं मुंबईत त्यांनी घरं घेतली? हो नाही आहे. शाळा, त्यांच्या शाळा, त्यांचे दवाखाने, त्यांचे कॉलेज, नाही का मग फी घ्यायची लाखांनी आणि ते साठा करून ठेवायचा. ही पद्धत या 2-3 लोकांकडे नाही. सध्या भारताचं भाग्य आहे. अशी माणसं प्राप्त झाली. म्हणून त्यांना संत ही पदवी आहे. मी काय सांगितलं? अपरिग्रह. त्यांचा कुठलाही परिग्रह नाही. कुणाला वाईट वाटू नाही तर बरं वाटतं, चांगलं वाईट चांगलं वाटतं. पण आहे ती वस्तुस्थिती अशी आहे, लक्षात ठेवा. अपरिग्रह, वैराग्य, विरक्ती पाहिजे. काय वैराग्याशिवाय नाही, त्यागबुद्धी पाहिजे. त्यागबुद्धीशिवाय परमार्थ घडत नाही आहे. मग विचार करा, काही परिग्रह न करणं दुःख होतं, त्याग करणं दुःख आहे. सर्व संग परित्याग दुःख आहे. संघाचा परित्याग करणं साधी गोष्ट नाही, लक्षात. एकांतवास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. एकांतवास. परमार्थ हा एकांतात होतो, लोकात होत नाही आहे.
लोकाला दाखवण्याकरता परमार्थ नाहीये, लक्षात. आणि या सगळ्या गोष्टी कठीण आहेत, अवघड आहेत. काय असं जसं त्याला उदाहरण दिलं तर सारसाही विघडता. सारस पक्षी म्हणजे चक्रवाक नावाचे पक्षी आहेत. ते पक्षी रात्रभर त्यांचं मिलन होतच नाही. 16व्या अध्यायात त्यांचं वर्णन केलेलं आहे माऊलीने. ते त्या काठावर मादी असते, या काठावर नर असतो. ते ओरडतात ओरडतात ओरडतात. माऊलीने वर्णन केले ओव्यात असे. ते ओरडतात ओरडतात आणि याने तिकडे गेला की ती इकडे येते, ही इकडे आली की तो तिकडे जातो, तो तिकडे इकडे आला की इकडे जाते. भेट होतच नाही. म्हणजे सारखं त्यांना दुःख सहन करावं लागतं. इथं माऊली म्हणतायत का सारसाही विघडता. सारस म्हणजे चक्रवाक पक्षी. किती दुःख होतं ते त्यांनाच माहिती, लक्षात. होय ओहावणी वत्स काढिता. सगळीच माणसं निबरघट्ट नसतात, लक्षात. परमार्थ माणसाचं सोडून द्या, पण सर्वसामान्य माणसं जी असतात तर जोडीदार गेला की त्यांना आनंद वाटतो का? लोक काही म्हणू दे, हो. सारसाही विघडता. होय ओहावणी दुःख वत्स काढिता. ज्यावेळी आपण वासरू सोडतो, माऊलीचे उदाहरण आहे. गाईला वासरू कसं काय सोडतो? पाण्हा सोडण्याकरता. मग त्या काशेतच तो मालक हात घालून बसतो. तिनं पाना सोडला गाईनं की त्याच्या तोंडातलं स्तन काढून त्याला बाजूला घेतो. तेव्हा ते आशीर्वाद देत असेल, नाही का? तुमचं कल्याण हो, माझ्या तोंडातला घास काढला तुम्ही, असं म्हणत असेल ना. त्याला किती दुःख होत असेल. होय ओहावणी वत्स काढिता ना भणंग दवडिता भानयावर. श्रीमंत होता एक माणूस, त्याची पार्टी होती. पण त्या पार्टीला त्यांनी सगळ्याला आमंत्रण दिलं तर ते गरीब लोकांना नाही, मोठमोठे सगळे श्रीमंत असे लोक सगळे आले. पंचपक्वान्नाचा बेत केला होता. सगळे लोक बसले. यांनी कागद घेतला आणि पाहत चालला कोण आलंय कोण नाही, यादी घेऊन. तेव्हा त्यात एक गरीब माणूस आला आणि त्यावर बसला. 2-3 दिवसाचा उपवासी होता तो. त्याला खूप आनंद झाला आणि तो पाहत 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 आला. सगळीच माणसं दयाळू नसतात, हे लक्षात ठेवा. इथं माऊली म्हणतात ते सांगते तुम्हाला. ना भणंग दवडिता भानयावरणी. आणि मग तिथं तो आला. त्यांनी पाहिलं, अरे कोण रे तो? म्हणलं मी गरीब माणूस आहे, 2-3 रुपये हो तिथून. आणि त्याला उठून हाकलून देतो. तो आशीर्वाद देत असेल, नाही का? तुझं कल्याण होऊ दे असं म्हणलं असेल का तू? काय ना भणंग दवडिता भानयावरुणी. जेव्हा त्या ताटावरून जर एखाद्या गरीबाला उठवलं तर काय दुःख होत असेल. दुसरं उदाहरण देत आहे. पै माये पुढुनी बालक काळे नेता एकुलते एक. होय का उदक तुटता मिना. एकुलतं एक मूल. या कोविडमध्ये फार घडल्या गोष्टी अशा. एकुलतं एक मूल आणि ते जर काळाने नेलं तर किती दुःख होतं त्या आईला. ते दुःख कमी होतं, राहत नाही दुःख, लक्षात ठेवा. पुढे दीपोळीचा सण आला. आता दीपोळी करेल कधी? नाही करणार. मग मैत्रिणं असतील, मित्र असतील, नवऱ्याचे सोयरे धायरे असतील, पाहुणे, त्यांनी डबे आणून दिले. काय आणून डबे. आणि त्यांनी आग्रह केला, 2 घास खाण्यात ताई, 2 घास खाण्यात ताई. मग त्या आग्रहावरून ती करंजी हातात घेते आणि माझा बाळ्या असता तर त्याने खाल्ली असते ना स्वाहा. दुःख कमी होतं, लक्षात ठेवा. काय असं करून करून ते डबे पस्त करते. दुःख नाही का? दुःख राहिलं का? नाही, लक्षात ठेवा. दुसरं त्याच्या वर चढतं उदाहरण दिलं.
होय का उदक तुटता मिना. जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याच्या बाहेर मासा काढला, तू आशीर्वाद देतो नाही का? आशीर्वाद देतो. किती तरफडत असेल तो, किती त्याला दुःख होत असेल. होय का उदक तुटता मिना. ज्ञानोबा म्हणतात की जसं मासा पाण्यातून बाजूला, मासा पाण्यात जीवन आहे, पाणी त्याला जर पाण्याच्या बाहेर काढलं तर किती दुःख होत. या 2-4 दृष्टांताप्रमाणे तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर. वैराग्य साधी गोष्ट नाहीये, लक्षात ठेवा. युगांत होय ते वीर विराग साहती. मौली म्हणतात त्याप्रमाणे इंद्रिय आणि विषयांची ताटातूट होत असताना किती दुःख होतं. युगांत होय ते वीर विराग साहती. युगांत प्रलय काळ झाल्यासारखं दुःख त्यांना होतं, पण ते वीर विराग साहती ते मात्र तो वियोग मोठ्या कष्टाने सहन करतात. आयसा हे कशाचं उदाहरण आहे सगळी. आपला विषय काय चाललाय, आपला विषय काय चाललेला आहे, आपण कशावर बोलतो. आपण बोलतो आहोत सुखावर. आत्मसुख लक्षात घ्या, तो आपला विषय चाललाय, सात्विक सुख. ऐसा जया सुखाचा आरंभ. हे सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या ते सुख प्राप्त करून घेण्याकरता एवढा त्याग करावा लागतो, एवढं दुःख सहन करावं लागतं. तेव्हा कुठं आत्मसुख मिळतं, उगच सहज मिळत नाहीये, लक्षात. म्हणून म्हटलं या ठिकाणी ऐसा जया सुखाचा आरंभ. हे आरंभी सुख प्राप्त करून घेण्याच्या अगोदर इतकं दुःख, शिवाय एवढं सहन करून आपोआप, काल आपला विषय झाला, आपोआप आत्मसुख मिळत नाही. त्याच्याकरता अभ्यास आहे, त्याच्याकरता खूप प्रयत्न आहे. पण ज्याच्यात आपला स्वार्थ आहे, ज्याच्यात आपलं हित आहे, ज्याच्यात आपलं कल्याण आहे, ती माणसं करत नाहीत. ज्याच्यात नाही ते करतात. काल आपला विषय झाला की संसारातलं काय काय बरोबर येतं आणि कोण कोण येतं, पण त्यांच्याकरता काय काय करतात माणसं, पण आपल्या स्वतः करतात कळतच नाही ना. आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, आपला स्वार्थ काय आहे, हे जीवाला कळत नाही. लक्षात ठेवा. करू नये असं मी म्हणणार नाही, पण त्याच्याबरोबर आपल्या हिताचाही, आपल्या स्वार्थाचाही, आपल्या कल्याणाचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपलं हित, आत्मसुख प्राप्त होण्यामध्ये आहे, असं माऊली वर्णन करतात. भगवान अर्जुनाला सांगतात ऐसा दया सुखाचा आरंभ दावी काठिन्याचा क्षोभ. असं जे आत्मसुख प्राप्त करून घेत असताना किती दुःख होतं, त्या दुःखाला पारावार नाही, लक्षात ठेवा. परंतु ज्याला आत्मसुख प्राप्तीची तळमळ आहे, ज्याला आपलं स्वार्थ कळालं, आपलं हित कळालं, ज्याला आपलं कल्याण कळालेलं आहे, ते दुःख मानत नाही. दुःख मानत. पूर्व काळामध्ये लग्न व्हायचे ना, आताही होतात, नाही होत नाही, पण आताच्या तेव्हाच्या जमीन आसमानचा फरक आहे. आता फार वेगळा आहे, तेव्हा फार वेगळं होतं. ती लहान मुलगी परघरी यायची म्हणजे परघरची लोक तिला प्रेम लावत होते, नाही का. प्रेम नव्हते लावत, लक्षात घ्या.
परघरी यायचं म्हणजे ते राक्षसच सगळे, आणि ती मुलगी म्हणजे सगळ्याच्या लाथाचा चेंडू. त्यांनी मारावं, त्यांनी मारावं, त्यांनी शिव्या द्यावा, त्यांनी बोलावं, त्यांनी सासरवास करावा, धड कपडा नाही, धड जेवण नाही, असं पूर्व काळात होतं. त्यातलं एक सहन केलेली माणसं, म्हातारी माणसं आहेत अजून, नाही असं नाही लक्षात. काय कितीतरी दुःख ती सहन करते. कोणा करता? त्या उपट सुंब्या करता. हो, त्याच्या करता सर्व. त्याला तर कळतच नाही. त्याला कळत नव्हतं. आई म्हणली की मारलंच, बहीण म्हणली की मारलंच, बाप म्हटलं की मारलंच तिला. काय म्हणतात ते खरं आहे का? असं नव्हतं. त्याने सारखी मारपीट करत राहायचं आणि तिनं ते सहन करायचं. माहेरची माणसं तर ती माणसंच म्हणा, ते दिली तिकडं की मेली, ही भाषा होती त्यांची लक्षात. म्हणजे अशा प्रकारचं दुःख त्या नवऱ्याकरता ती सहन करत असे. नवरा तर मूर्खच, महामूर्खाची अवलाद म्हणजे नवरा त्या काळातला. आता नाही. आता अगं माझं बायलं, तुला मी पाहिलं, तू माझी देवी, मी तुझा भोप्या. आताच फार वेगळं आहे. आता कोण आईला मानतं, आता कोण बापाला मानतं. जयदेव जयदेव जय माझी बायको, आणि तू सांगशील ते मी. आज अशी परिस्थिती. मी उदाहरण दिलं या साधनेकरता की किती दुःख ते सहन करत असे. भयंकर. मी स्वतः पाहिलेल्या गोष्टी लक्षात ठेव. भयंकर दुःख सहन करायचं. पण त्या दोन मुलाकरता आणि त्या नवऱ्याकरता ते सगळं दुःख तिने गिळायचं. तसं हे साधना करत असताना दुःख होत नाही अशातला भाग नाही. भयानक दुःख होतं, परंतु केवळ आत्मसुख प्राप्ती करता साधक ते सर्व दुःख गिळतो. वीर विराग साहती, त्याला वीर असं म्हटलेलं आहे लक्षात ठेव. आणि ते सर्व सहन करतात. केवळ पुढच्या हिताकरता, स्वार्थाकरता, कल्याणाकरता हे सर्व सहन करतात. संसार सोडा असं कोणीच म्हणत नाही. जरूर करा, पण संसारात हित नाही, संसारात स्वार्थ नाही, संसारात कल्याण नाही आहे आपलं. तुम्ही जे करता त्याच्यात सगळ्याचं कल्याण होणार आहे. ते वाटच बघतात हे कधी जातील आणि त्या चाव्या कधी मिळतील आम्हाला, म्हणजे आम्ही मजा करू. झालं मग याला काही आपलं हित कळत हो नाही आहे. आणि ज्यांना ते हित कळलं बस त्याच्याकरता कितीही कष्ट सहन करण्याकरता ते तयार आहेत, ते सहन करतात. असं माऊली या श्लोकातून 37व्या श्लोकातून सांगता आहेत. काय आत्मसुख किंवा सात्विक सुख त्याचा विचार आपण करतो आहोत. काय म्हणून म्हटलं ऐसा जया सुखाचा आरंभ. अजून ते मिळायचंय सुख, फक्त सुख प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. आरंभ दावी काठिण्याचा क्षोभ, केवढं तरी दुःख सहन करावं. मग शिराब्दी लाभ अमृताचा देश. आळंदीला लोक राहतात, मी राहिलेलो आहे लक्षात 4 वर्ष. ते काही सुखासुखी अभ्यास करतात. 4 मैल 10, आता तर गाड्या झाल्यात. आता मुलांनाही गाड्या आहेत असं काही प्रश्न नाही. एसट्या पण आहेत सगळ्या गावाला आता. तेव्हा आमच्या काळामध्ये गाड्या एसट्या नव्हत्या. सायकलही नाही. सायकल घ्यायच्या, खर्चायची पंचायत. तर 4 मैल 6 मैल 10 मैल 12 मैलापर्यंत आळंदीचे विद्यार्थी पायी मधुकरी आणायला जायची. ती मधुकरी आणल्यानंतर इंद्रायणीत बुडवायची आणि मग ते सगळ्यांनी वाटून घेऊन खायची. लक्षात इतकं त्या काळात दुःख. पण ते दुःख केवळ त्या आत्मसुखाच्या अभ्यासाकरता ते सगळं सहन करायचं. हा विषय वेगळा आहे, सांगेल तुम्हाला.
मग क्षीराब्दी लाभू अमृताचा जैसा. काय अर्थात ज्याप्रमाणे अमृत प्राप्त झालं की नाही, त्याच्याकरता काय करावं लागलं? अमृत प्राप्त होण्याकरता काय करावं लागलं? समुद्राचं मंथन करावं लागलं. समुद्राचं मंथन करत असताना लाकडी रवी चालते काय त्याला समुद्रात? ते वरण हाताचे काय? त्याच्याकरता मंदराचल पर्वत आणावं लागलं. दोर, त्याच्याकरता वासुकी सर्पाचा दोर केला. आणि मग ते एका बाजूने दैत्य, एका बाजूने देव, आणि ते मंथन सुरू झालं. तर देवाच्या बाजूने तोंड होतं आणि दैत्याच्या बाजूने शेपटी होती. ते जेव्हा मंथन सुरू झालं, लक्षात ठेवा, तेव्हा ते त्या सर्पाच्या तोंडातून विष पडू लागलं बाहेर आणि ते जाळू लागलं धरणाऱ्याला. पण भगवंताने युक्ती केली, लक्षात ठेवा काय, आणि सांगितलं, अरे काय वेळे आहेत रे तुम्ही, तोंडाची बाजू श्रेष्ठ का शेपटाची, आणि खुशाल तुम्ही तो शेपटाकडून झाले. वा रे वा. नाही, भगवंताने वेश बदलला, त्यांना भरवलं. ते म्हणजे आम्हाला ह्याच्याकडून तोंडाकडून व्हायचे, तेच तर पाहिजे होतं आम्हाला. मग ते झाले तोंडाकडून आणि हे झाले शेपटाकडून. आणि मग ते मंथन केलं. मंथन केल्यानंतर पहिलं काय निघालं? पहिलं काय निघालं? आपण ऐकतो भागवत वगैरे, आपल्या लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा काय, माझ्याही लक्षात राहत नाही. आता साठी बुद्धी नाटी तुम्हाला विचारतो. पहिलं काय निघालं? पहिलं निघालं विष. हलाहल, हलाहल विष. सगळ्याला जाळच सुटलं. आता काय करावं त्या विषयाला? मग भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर आले आणि ते विष प्राशन केलं आणि सर्वाला दुःखातून मुक्त केलं. आणि मग अमृत निघालं. त्या अमृताकरता कितीतरी सायास करावे लागले. मग क्षीराब्दी लाभू अमृताचा. एवढं खूप दुःख कष्ट सहन करावे लागले. साधी गोष्ट नाही, झगडा लढाई काय भानगडी झाल्या तिथं भयंकर देवदैत्यांच्या. आणि मग ते अमृत प्राप्त झाले. दुःख सहन केल्यानंतर पहिली या वैराग्य गळा, धैर्य शंभू ओळवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथ. आणि मग प्रथमतः वैराग्य रूपी विष पिण्याकरता धैर्य रूपी भगवान शंकर आपला गळा पुढे त्याने केला आणि ते वैराग्य रूपी विष प्राशन केले. तरी आणि मग अमृताचा सोहळा म्हणजे ज्ञानामृताचा सोहळा प्राप्त झाला. ज्ञान हे सहज प्राप्त होत नाही, प्रपंच सहज होतो. हे लक्षात ठेवा. अजूनही तुम्ही म्हणताय तर आपली कल्पना उलटी आहे, आपली समज उलटी आहे, तर मला हे पटणार नाही या गोष्टी की कितीतरी कष्ट करावे लागतात. मी म्हणतो जे गरीब लोक आहेत, मजुरी करणारे, त्यांच्या इतके कष्ट बाकीचे लोक करत नाही. मग तेही कष्ट करतात, तर त्यांना मिळतं का? नाही. का? प्रारब्ध आहे, त्याला काय करणार? येणार कसं मिळालं? यांचं पूर्वजन्माची पुण्य आहे म्हणून मिळालं इथे. काय सगळ्याला सारखं कष्ट जास्त करणारे लोक आहेत, पण सगळ्याला सारखं मिळत नाहीये. लक्षात काय, त्याच्याकरता दुःख भोगावंच लागतं. प्रारब्ध आहे. मग संसार हा जो होतो तो सहजासहजी होतो, तुम्हाला पटो वा न पटो. म्हणजे सहजासहजी म्हणजे पूर्वजन्मात केलेल्या कर्माप्रमाणे पुढे घडतं. म्हणून महाराज म्हटले होणार ते होते प्रारब्धेची. तसा संसार चरणा पंढरपूर आमच्या नशिबात नाही, तुझ्या नशिबात हमाली करायचीच आहे. नको जाऊ पंढरपूरला.
नशिबात नसतं, तिथं जावं लागतं, परमार्थ करावा लागतो आणि संसार होत असतो. हे लक्षात असलं. म्हणून इथं म्हटलेलं आहे, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथ. ज्यावेळी कष्ट झाले, विष प्राशन केलं भगवान शंकरांनी, तेव्हा कुठं अमृताचा सोहळा पाहायला मिळाला. तसं खूप कष्ट सहन करावे लागतात, त्याग करावा लागतो, आणि मग अपरिग्रही राहावं लागतं, आणि मग कुठं सर्व दुःख सहन करून अभ्यास करावा लागतो, आणि मग अभ्यासाने आत्मसुखाची प्राप्ती होते. भगवंताने अर्जुनाला फटकारलं होतं, अभ्यासालागी कस नाही तुझ्या अंगी, तरी आहाची दया भागी तैसाची आस. तुला नाही जमत ना, जा तिकडे, पुन्हा येऊ नको इकडं. अभ्यासालागी कसं नाही तुझ्या अंगी, तुला अभ्यास करण्याची ताकद नाही आहे, तर जा तिकडे, येऊ नको पुन्हा तोंड दाखवायला. असं भगवान अर्जुनाला बोलले. अभ्यास आहे, अभ्यास एक समर्थोषी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं अवाप्स्यसि. असं आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरता किती कष्ट दुःख सहन करावं लागतं हे भगवान अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा